नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि महत्त्वाची अशी सेवा बघणार आहोत. बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच घरात ही समस्या जाणवते. तर कुठली समस्या हो तर तुझं माझं पटे ना तुझ्याशिवाय करमे ना. म्हणजे बघा, आपलं घर असतं, आपण सगळे म्हणजे एकत्र फॅमिली असतो. प्रत्येकाला प्रत्येकाशिवाय गमत पण नाही, करमत पण नाही आणि भांडल्याशिवाय जमत पण नाही असं असतं. आणि शेवटी घर आहे तिथं भांडण होणार, भांड्याला भांडं लागणार. पण कसं असतं ना, एक घरात असं असतं की रोज त्या घरात कटकट होते, वाद होतात, भांडण होतात. कधीतरी ठीक आहे, तुमच्या घरात वाद होतात, भांडण होतात, ठीक आहे. पण रोजच जर तुमच्या घरात वाद होत असतील, भांडण होत असेल, कुणाशीच कुणाचं पटत नसेल, सतत काही ना काही छोट्या छोट्या गोष्टीत खुसपट काढणं किंवा सासू सुनांचं जमत नाही, भावाभावांचं जमत नाही, नवरा बायकोचं तर अजिबातच पटत नाही. नवरा बायको म्हणजे क्षुल्लक कारणावरून भांडत असतात. तू माझ्या ह्या वस्तूला हात का लावलास, त्या वस्तूला का हात लावलास, किंवा ही गोष्ट इथेच का ठेवलीस, ती गोष्ट तिथेच का ठेवली. अशा कुठल्याही क्षुल्लक कारणावरून जर तुमच्या घरात वाद होत असतील, भांडण होत असतील, सतत एक निगेटिव्हिटी तुमच्या घरात असेल, निगेटिव्हिटी जर आपल्या घरामध्ये असेल तर 100% आपल्या घरात भांडण होतच असतात, कटकट होत असते, विनाकारण कटकट होत असते. लहान मुलं हट्टीपणा करत असतात, चिडचिडपणा करत असतात, कुणाचंही ऐकत नाहीत. आणि एकच त्यांचा ठेका असतो की पाहिजे म्हणजे पाहिजे, एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. तर हे सगळं आपल्या घरात का घडत असतं? आपल्याला माहीत आहे की हे सगळं विनाकारण घडतं आहे. आता एखादं मोठं भांडण झालं आहे, त्या भांडणाला काही कारण नसतं, हे आपल्याला पण माहीत असतं. पण तो वाद कुठेतरी वाढत जातो, शब्दाला शब्द लागत जातो आणि खूप मोठी भांडणं होतात. अगदी टोकाला जातं त्याच्यामुळे जर तुमच्या घरात असं सतत होत असेल, सतत म्हणजे रोज तुमचा दिवस भांडल्याशिवाय जात नाही किंवा तुमच्या घरात वाद झाल्याशिवाय तो दिवस पूर्णच होत नाही, तर असं जर मग तो कुणाचंही असेल, नवरा बायकोचा असेल, सासू सुनांचा असेल, जावाजावांचा असेल, मुलांचं असेल किंवा भावाभावांचं, कुणाशी पटत नसेल, तर हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही अवश्य करा. बघा, गुरुमाऊलींनी नेहमी सांगतात की ज्या घरामध्ये सतत वाद होत असतात, सतत भांडण होत असते, सतत कटकट होत असते, त्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही. आणि तुम्हाला जर पैशाचे प्रॉब्लेम असतील तर 100% हे सगळ्यात महत्त्वाचं मूळ कारण आहे की तुमच्या घरात वाद होतात. तर ते वाद का होतात? तर अर्थात तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे. निगेटिव्हिटी का आहे? तर तुमच्या घरात सेवांचा प्रभाव कमी आहे, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी आहे. आता सकारात्मक ऊर्जा कमी का राहते? तर तुम्ही सेवा जास्त तुमच्या घरात करत नाही. आणि सकारात्मक ऊर्जा त्याच वेळी वाढत असते ज्यावेळी आपल्या घरात नामस्मरण होतं, आपल्या गुरूंचं सेवा होत असते, पवित्र पारायण किंवा सेवा किंवा नामस्मरण, ह्या गोष्टी, रोजची देवपूजा, ह्या गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील तर नक्कीच तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. नकारात्मकतेला तिथे वाव नसतो, लक्षात घ्या. म्हणून घरामध्ये एखादा व्यक्ती तरी असावा की तो पूजापाठ करणारा किंवा नामस्मरण करणारा किंवा गुरूंची सेवा करणारा किंवा रोजची देवपूजा करणारा, असं एकतरी व्यक्ती असावा. तर जर तुमच्या घरामध्ये पूजापाठ असतील, सेवा होत असतील, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात उरणार नाही, लक्षात घ्या. तर आता निगेटिव्हिटी घरातील बघा, आपण नेहमी म्हणत असतो की मंदिरात गेल्यानंतर खूप छान वाटतं किंवा एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर इतकं त्या घरामध्ये छान वाटतं की त्या घरातून उठू वाटत नाही. तर का हो? तर त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त असते. त्या घरामध्ये जास्तीत जास्त पूजापाठ किंवा नामस्मरण ह्या गोष्टी आणि एक छान वातावरण, एकमेकांशी आपुलकीने बोलणं, कधीच वाद न करणं, ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे तिथं भांडण हा प्रकार नसतो. तर का? सकारात्मक ऊर्जेमुळे तिथे भांडण किंवा वाद होत नसतात, कारण तिथे निगेटिव्हिटीच नसते. कारण निगेटिव्हिटी ज्या घरात असते त्यावेळी त्या घरात आजारपण येतं, भांडण होतात, कटकट होते, अशा गोष्टी होत असतात. म्हणून निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्या घरात थोडी तरी आपल्या गुरूंची सेवा किंवा काही असे उपाय जेणेकरून त्या निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्या घरावरून कमी होईल. तर अशी कुठली सेवा आहे? आणि त्या घरात लक्ष्मी पण राहत नाही, लक्षात घ्या. माता लक्ष्मी खूप चंचल आहे. तिला घरात प्रसन्न वातावरण ज्या घरामध्ये असतं तिथेच ती स्थिर राहते. नाहीतर जर तुमच्या घरामध्ये रोज भांडण होत असतील, कटकट होत असेल, तर तीसुद्धा तिथे राहत नाही. मग तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम जाणवतात, त्याच्यामुळे वाद
किंवा भांडण घरामध्ये शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करा. तर आता तरी पण ताई आम्ही कितीही प्रयत्न केला तरी वाद होतातच, कितीही प्रयत्न केला तरी आम्ही आजारी पडतोच, कितीही प्रयत्न केला तरी काही ना काही वायफळ पैसे वाया जातातच, म्हणजे खर्च होतोच, असं सतत काही ना काही चुकीच्या गोष्टी आमच्या घरात घडत असतात. तर हे हे होऊ नये म्हणून असं काय करावं? तर बघा, तुम्ही आपल्या स्वामींना शरण जा. बघा, सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे स्वामी मार्ग. तुम्ही स्वामींची सेवा तुमच्या घरात अजून होत नसेल तर तुम्ही नक्की असं जर तुमच्या घरात होत असेल तर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचं अधिष्ठान तुमच्या घरात असावं. आणि एक स्वामींचं अधिष्ठान जर तुमच्या घरात असेल तर खरंच सांगते, निगेटिव्हिटी त्या घरात नसते, एक सकारात्मक ऊर्जा त्या घरात असते. महाराजांचा आशीर्वाद त्या घराला प्राप्त असतो. महाराज सूक्ष्म रूपात त्या घरात वावरत असतात किंवा त्यांचा वास असतो. म्हणून मनापासून अनन्य भावे तुम्ही स्वामींना शरण जा, स्वामींना तुम्ही गुरु करा आणि स्वामींची सेवा करा. रोज तुम्ही स्वामींचं थोडं तरी नामस्मरण करा. तुम्ही आजपर्यंत केला नसाल तर आजपासून हे सगळे त्रास कमी करण्यासाठी, वाद, भांडण, कटकट, निगेटिव्हिटी, आजारपण, ह्या सगळ्या गोष्टी, मुलांसाठी पण या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी फक्त एक करा, तुम्ही स्वामींना शरण जा. स्वामींचं अधिष्ठान तुमच्या घरात असू दे आणि रोज थोडं कविना महाराजांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. रोज म्हणजे आता थोडं कविना म्हणजे किती करायचं? तर रोज 2 अगरबत्ती लावायच्या, एक पाण्याचा ग्लास घ्यायचा, पाण्याचा ग्लासला त्या पाण्याच्या भरलेल्या ग्लासकडे बघून जोपर्यंत अगरबत्ती पेटते तोपर्यंत तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. मनापासून, अगदी मनापासून. मी सांगितले म्हणून किंवा कोणी दुसरी करते म्हणून नाही. तुम्हाला वाटते ना तुमच्या घरातला सगळा त्रास कमी व्हावा, तर तुम्ही मनापासून ही सेवा करा. आणि तो जो काही पाण्याचा ग्लास आहे त्या पाण्याच्या ग्लासकडे बघत आणि सकारात्मक विचार करत की मला या सेवेने माझ्या घरात चांगला फरक पडलेला आहे, माझी मुलं चांगलं वागायला लागलेली आहेत, माझ्या घरातली भांडणतंटी कमी झालेली आहेत, निगेटिव्हिटी गेलेली आहे किंवा एक छान वातावरण माझ्या घरात झाले, सासू सुनेचं चांगलं पडतं आहे, जावाजावांचं चांगलं पडतं आहे, नवरा बायकोतील वाद आमच्या दोघांचंही छान चाललं आहे, असं सकारात्मक विचार करत करत स्वामींचं नामस्मरण करत त्या पाण्याच्या ग्लासकडे एक टक बघत तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे किंवा उजवा हात ठेवून असं त्या ग्लासवरती नामस्मरण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो जो काही आणि रोज म्हणजे रोज न चुकता 2 अगरबत्ती लावायच्या आणि एवढं करायचं, बाकी काहीही करायचं नाही. पहिल्यांदा स्वामींना प्रार्थना करायची, धूपदीप अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर या सेवेला चालू करायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज, ही जी काही सेवा मी करते ती माझ्या घरासाठी, माझ्या परिवारासाठी, घरातील घर माझं सुखी समाधानी राहण्यासाठी. बघा, पैसा, प्रॉपर्टी सगळ्यांच्याकडे असतं, पण सुख समाधान हे खरेदी करता येत नाही, ते आपल्याला आत्मसातच करावं लागतं, ते मिळवावंच लागतं. ते कधी मिळतं? आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करून घरात ते मिळवावंच लागतं, म्हणजे आत्मसात करावं लागतं. म्हणून ते कुठेही असं बाजारात पैशाने विकत घेता येत नाही, तर सगळेजण घेतले असते. बघा, एखाद्याकडे खूप प्रॉपर्टी असते, पैसा असतो, पण त्याचं मन समाधानी नसतं. मग त्या पैशाला, प्रॉपर्टीला काय उपयोग? जर तुम्हीच समाधानी नसाल तर त्या पैशाला काहीच अर्थ नाही किंवा त्या संपत्तीला पण काही अर्थ नाही. तर बघा, म्हणून घरामध्ये सुख समाधान असणं, एक वेळ अन्न नसावं खायला एक टायमिंगचं, पण घरात सुख समाधान, शांतता, मुलं आपल्या ऐकण्यातील असावीत, घरात कुठलाही वाद नसावा. भले त्या नवरा बायकोंमध्ये खूप म्हणजे त्या बायकोकडे दागिने नाही आहेत, काही नाही आहे, महागातल्या साड्या नाहीत, पण ती समाधानी आहे. जे काही माझा नवरा कमवतो आहे, जे काही माझी बायको मला जेवायला देते त्यात मी समाधानी आहे, माझा नवरा समाधानी आहे, माझे मुलं समाधानी आहेत आणि जे काही माझा नवरा कमवतो त्यात ती बायको समाधानी आहे. असं म्हणजे एकमेकांना समजून जे घर घेतं ना ते घर खूप समाधानी असतं, भले त्यांच्याकडे पैसा असो नसो. आणि देवसुद्धा त्यांच्या पाठीशी असतो, लक्षात घ्या. मग त्या घरावरती, त्या परिवारावरती कितीही संकट आलं तरी देव त्यांच्या पाठीशी असतो, स्वामी त्यांच्या पाठीशी असतात, कारण ते घर किंवा ती माणसं खूप समाधानी आहेत त्यात समाधानी आहेत. म्हणून ही जी काही सेवा आहे ती तुम्ही नक्की करा. फक्त 15 दिवस करा किंवा 21 दिवस तुम्ही ही सेवा करा. 100% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी नक्की म्हणजे मला तुम्ही अनुभव तुमच्या म्हणजे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा की ताई, मला ही सेवा करून अनुभव आला. तर खरंच सांगते, ही सेवा खूप प्रभावी आहे. आणि त्याच्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर म्हणजे अगरबत्ती संपल्यानंतर, नामस्मरण झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ऐक्य मंत्र. बघा, आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. तर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ऐक्यमंत्र आहे, तर तो तुम्हाला रोज 11 वेळेस किंवा 1 वेळेस म्हणायचा आहे. बघा, हा ऐक्यमंत्र ज्या घरात पठण केला जातो, श्रवण केला जातो, त्या घरात
कधीच तंटा होत नाही, कधीच भांडण होत नाही. कुणाचंही भांडण असो, नवरा बायको असो, सासू सासरे असो, कुठलीही वाद, कुठलंही भांडण त्या घरामध्ये होत नाही. जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर तुम्ही रोज यूट्यूबला स्वयंपाक करता करता संध्याकाळच्या वेळी हा ऐक्यमंत्र लावा. कारण ऐक्यमंत्र हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या पहिल्याच म्हणजे पेजवरती हा ऐक्यमंत्र आहे. तुम्ही रोज 11 वेळेस जर पठण केला, 21 दिवस 11 वेळेस हा पठण करा. 100% तुमच्या घरात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या घरात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आधीचं घर कसं होतं, आधीचं वातावरण माझ्या घरात कसं होतं की सतत भांडण, कुरकुर किंवा काहीतरी असं म्हणजे विचित्र असं होतं. पण आता जो काही बदल झाला आहे, एकदम शांत घर झालं आहे, एकदम असं प्रसन्न घरात वाटतं आहे. बघा, एखाद्याच्या घरात तुम्ही गेला आणि त्या घरात इतकं प्रसन्न वाटतं की त्या घरातून उठू वाटत नाही, त्या घरातच बसू वाटतं. का तर खूप म्हणजे त्या घरामध्ये एक सकारात्मकता असते. आणि आपल्या घरात एखादं कोणी म्हणजे साधं बसत पण आहे आणि आपल्याला स्वतःला आपल्या घरात बसू वाटत नाही, कुठंतरी एक निगेटिव्ह एनर्जी किंवा काहीच चांगलं वाटत नाही आपल्या घरामध्ये. तर का तर आपल्या घरामध्ये सेवा कमी असतात, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कमी असते. म्हणून आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, आपल्या घरातील वाद, तंटे, भांडण, किरकिर ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी तुम्ही रोज ही सेवा करा. रोज एक पाण्याचा ग्लास भरायचा, स्वामींना शरण द्यायचं, स्वामींची मूर्ती किंवा फोटो, अधिष्ठान स्वामींच्या घरात असावं. आणि त्याच्यानंतर महाराजांना प्रार्थना रोज म्हणजे रोज 21 दिवस करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तुम्ही रोज ही सेवा कराल तर पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यावर हात ठेवा किंवा त्या पाण्याकडे एकटक बघा. कारण पाण्याकडे अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप जास्त असते. त्याच्यामुळे जी काही निगेटिव्ह विचार आहेत ते सगळे तुमच्या निगेटिव्ह विचार जाऊन ते तुमच्या घरात किंवा तुमच्या मनात सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा वाढवते. आणि तो जो काही पाणी आहे, ते जे काही पाणी आहे, त्या पाण्याचा ग्लास आहे, तो तुमच्या माठात, पिपात ओता. जेणेकरून ते पाणी, कारण त्यामध्ये नामस्मरणाची शक्ती आहे, महाराजांच्या नामाची त्यात शक्ती आहे, एक काय म्हणतो पवित्रता त्यात आहे. आणि ती जी काही सकारात्मकता आहे ती सगळ्या घरातल्या लोकांपर्यंत पोहोचेल. ते पाणी जे आहे आपण पिपात ओतलं तर ते सगळं पाणी आपल्या घरातील लोक पितात. त्याच्यामुळे रोज एक पाण्याचा ग्लास घेऊन नामस्मरण करायचं. रोज म्हणजे 2 अगरबत्ती प्रज्वलित करून ही सेवा करायची. आणि रोज संध्याकाळच्या वेळी आपण ज्यावेळी दिवा अगरबत्ती करतो त्यावेळी म्हणजे देवापाशी दिवा अगरबत्ती करत असतो त्यावेळी रोज 11 वेळेस तुम्हाला ऐक्यमंत्राचं पठण करायचं आहे. ताई, आता कोण करू शकतं? तो कोणीही घरात ही सेवा करू शकतं, असं काही नाही. जेंट्स, लेडीज, आपलं घर आहे, घर सगळ्यांचं आहे. घरात सगळ्यांना शांतता हवी आहे, सगळ्यांना छान राहावं असं वाटत असतं. कुणालाच असं माझ्या घरात भांडण व्हावं असं वाटत नसतं. सगळ्यांना आपलं घर एकोप्याने राहावं असं वाटत असतं. जर तुमच्या घरात एकोपा राहावा असं वाटत असेल तर नक्की ही सेवा करा आणि अनुभव घ्या. जी उदबत्तीची सेवा आहे ती सकाळी करा आणि जी ऐक्यमंत्राची सेवा आहे ती संध्याकाळच्या वेळी करा. तर नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. 21 दिवस करून बघा, जास्त दिवस पण करायचे नाही, 21 दिवस. गुरुमाऊलींनी ही सांगितलेली सगळ्यात प्रभावी सेवा आहे. बऱ्याच वेळेला केंद्रात लोक म्हणजे समस्या किंवा त्यांचा प्रश्न घेऊन येतात की आमच्या घरात कुणाचंच कुणाशी पटत नाही. नवरा बायकोंचा जर हमखास प्रश्न असतो की आमचं पटत नाही, घटस्फोटापर्यंत वाद गेलेला आहे, तर गुरुमाऊली त्यांना ही सेवा नक्की देत असतात की ऐक्यमंत्राची सेवा त्यात असतेच असते. आणि नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तर ऐक्यमंत्र आपल्या नित्यसेवेमध्ये गुरुमाऊलींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की सेवा करा आणि अनुभव घ्या. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.